सध्या आपण आहोत बोरगाव, तालुका सेलू, जिल्हा परभणी या ठिकाणी. आपण पाहिलं असेल शेतकऱ्यांनी कपास म्हणजे कापूस लागवड या ठिकाणी सुरू केलेली आहे. मामा विचारूया, काय नाव आहे मामा तुमचं? माझं नाव गौतम केरोबा बंदुके, राहणार सिद्धनाथ बोरगाव. बरं, कधीपासून सुरुवात केली लागवड? आजपासूनच सुरुवात केली. पण असं वाटत नाही का थोडस की यावर्षी पाऊस थोडा उशिरा सांगितलाय तर आपण सुरुवात सुद्धा केली, तर वाटत नाही का थोडं लवकर होते म्हणून? असं वाटतंय की आता झिमझिम पडला तर निघून जाईन, आणि जर उशीर केला तर मग उशिरा पुन्हा पाऊस पडायचं भेव वाटत आहे. पडतोय नाही पडतोय, त्याच्यामुळं ते आतापासूनच तयारी आपली चालू केली आम्ही. बरं, आतापासून नंतर परत रोज म्हणजे आपले जे लागवडीसाठी जे असतात म्हणजे महिला असतील किंवा महिलाच म्हणावर मुली, हो तर त्यांचे सुद्धा उपलब्ध होत नाही, हा हो सुद्धा प्रश्न. हा ऐन टायमाला मजूर भेटत नाही, मग त्याच्यामुळं आधीच आम्ही तयारी करून लावली. चला, आता आजपासून सुरुवात तर केली हो, आहे. बरं, आता आजपासून. तुम्हीच केली आहे का आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा केलं आजूबाजूच गडीचं? तुरळीक सुरू केली. काय पावसाची वाट पाहिली, काय धूळ पेरणीच करायला लागली. बरं, आता काल परवा खूप छान पाऊस झाला होता, हो. तर काही ज्यांनी धूळ पेरणी झाली आहे तर त्यांच्यासाठी तो पाऊस आय थिंक ते पाऊस सक्सेस झाला. काल पाऊस पडल्याला ज्याने धूळ पेरणी केली त्यानं. आता आम्हीच करायला लागलो की आज पडन उद्या पडन म्हणून असं अंदाजा की मिरोग लागलाय बाबा, पाऊस पडतो. बरं, मागच्या वर्षी काय होतं या शेतामध्ये? ह्या मागच्या वर्षी कापूस लावून हरभरा काढला होता, गहू काढला होता. बरं बरं, कापसाचं उत्पन्न मागच्या वर्षी कसं राहिलं होतं? कापसाच्या मागच्या वर्षी बरं राहिलं होतं, पण पावसाने बोंड हे जरा कमीच लागले होते, पाऊस जास्त होता. आणि भावाकडून काय आता भाव भिजलेला कापूस कमी भाव गेला, काय माघाला कमी भाव गेला, जरा मधला चांगला होता तर त्याला भाव चांगला लागला. बरं, एकंदरीत जर आपण विचार केला, तुम्ही जे खर्च करता ते खर्च आणि तुम्हाला जे कापसाचा भावातून मिळणारं उत्पन्न आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, म्हणजे ते परवडतं का कसं काय? काही नाही, जर घरी याचला घरी सगळी मेहनत केली तर परवडते. बाहेरून सगळी जर मेहनत केली तर मग काय नाही, आपलं हमाली. उरत येत हमाली 4 आणि उरत येत, त्याच्यामध्येच आयुष्यभर खावा आपलं 12 महिने कसं बी दाखवावा. तर हे आहे बघा, आपण पाहिलं असेल महाराष्ट्रामधलं सेलू तालुक्यामधलं हे सिद्धनाथ बोरगाव, इथे या ठिकाणी लागवड सुरू झालेली. शेतकरी बघा, हे लागवडीपासून जो संघर्ष सुरू होतो ना, तर विकून पैसा घरी येईपर्यंत या ठिकाणी हा संघर्ष चालू असतो. तर शेवटी संघर्ष शेतकऱ्याच्या नशिबात आहे, त्याला काही पर्यायच नाही. हो, निसर्गाने साथ दिली तर काही हरकत नाही. म्हणजे बघा, आता निसर्गाच्या अवलंबून सगळं निसर्गावरती अवलंबून, सगळ्या निसर्गावरती अवलंबून असतं, बाकी कोणाची नाही, पण हो. निसर्गाची साथ मिळायला निसर्गाने पाहिजे. साथ दिली की देव भेटल्यावानी झाला. म्हणजे शेतकऱ्याची जी शेती आहे ती पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असते. सरकारवरती त्यांचा तर भरोसा नाहीच आहे, परंतु निसर्गाने जर साथ दिली तर निश्चितच या ठिकाणी चांगलं उत्पन्न मिळू शकतो. याच आशेनं शेतकरी या ठिकाणी पेरणी करत आहेत. माझ्या सर्व शेतकरी भावांना या पेरणीसाठी या वर्षीचं उत्पन्न खूप भरभरीत यावं, भरभराटीचं यावं आणि निसर्गाने सुद्धा साथ द्यावं, एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.